की आपण आलात, बरं झालं, माझं यज्ञकर्म आता चांगलं पूर्ण होईल. आपल्याला काय हवंय? कारण अशा अतिथींचा आपल्याकडे म्हणच आहे, अतिथी देवो भव. जो कोणी येईल त्याचा सत्कार करणं, त्याचा सन्मान करणं, त्याला काय हवं ते देणं, हे त्या अश्वमेध यज्ञाचं एक कार्य असतं. आता हे बसलेले आहेत. काय तुला काय हवंय? तुम्हाला काय हवंय? गाय, सुवर्ण, कन्या, घर, जमीन, जुमला काय हवंय तुम्हाला? मला सांगा. तेव्हा भगवंत हसून म्हणतायत की राजा, तू खरंच भाग्यवान आहे, धर्मयुक्त आहेस. तुझ्या कुलाला शोभेल असंच तू वर्तन करतो, कारण तू प्रल्हादाचा नातू आहेस आणि माझ्या भक्ताचा नातू आहेस आणि माझाही भक्त आहेस. तुझा पिता विरोचन आहे, तो सुद्धा तुझे पितामह म्हणजे आजोबा प्रल्हाद हे दोघेही तपस्वी आणि ब्राह्मणांचा आदर करणारे आहेत. त्याप्रमाणेच तू करतोस. आता मला बाकी काही नको, तू फक्त एक काम कर, मला 3 पावलं जमीन दे. फक्त 3 पावलं मावेल इतकी जमीन दे मला. बळीराजा म्हणतो, अहो महाराज, असं काय करता? माझ्याकडे आलेल्या याचकाला पुन्हा कधीही काहीही मागावं लागणार नाही, एवढं मी देतो. तर तुम्ही हे काय मागताय 3 पावलं जमीन वगैरे? तुम्ही मागा. काय हवंय तुम्हाला? राजकन्या हवी आहे, मुलगी हवी आहे, काय हवंय? राजवाडा हवंय, राज्य हवंय, काय हवंय? नाही नाही, मला तेवढंच पाहिजे. तुझ्या ज्यासारख्या दात्याजवळ मला एवढंच पाहिजे. ठीक आहे म्हणे, 3 पावलं जमीन तुम्हाला आता तेच हवंय तर मी देऊ शकतो, काही हरकत नाही. पण शुक्राचार्य मागतात तिथे म्हणतात, ते मध्येच बळीराजाला बाजूला घेतात आणि सांगतात, हे बघ, तू हे काही त्याला द्यायला म्हणजे देण्याचं कबुली करू नकोस, कारण मला माहितीये की हा विष्णू आहे आणि हा छलकपट करून तुझ्याकडून असं काही मागून घेणार आहे ज्याने तुझं सर्व वैभव नष्ट होणार आहे.